निवडणुकीत आपण सिद्धार्थनगर ते बुद्धविहारापर्यंत फुटवेअर ब्रिजचा दिलेला शब्द सर्वात प्रथम मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना केले। बुद्धविहाराच्या प्रांगणात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते। यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साहेबराव वाटोडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल कांबळे, बालाजी रुद्रवार, बंटी कदम, अनिल खरखराटे, हर्षवर्धन गायकवाड, मधुकर गायकवाड, धम्मा जोंधळे, राजकुमार सूर्यवंशी, मुकुंद भोळे, विरेश कसबे, रवी कांबळे, व्यंकटराव मोरे, मारुती बखाल, सय्यद अली, उद्धव शिंदे, मिलिंद कांबळेसह आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार महोदयांनी विरोधकांवर चांगलीच टोळीबाजी करत पूर्ण नगरपालिका आपल्या हातात द्या, शहराचा विकास काय असतो ते आपण दाखवून देऊ, तर रेल्वेच्या जागेबाबतही रेल्वे मंत्र्यांना कडे पाठपुरावा करू, सोबतच घरकुल योजनेबाबतचे सर्व सूचना मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना देणार, तोही मार्ग मोकळा करू। शहरातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून तिला व्यापक प्रमाणात काम करून कोणताही भ्रष्टाचार होऊ देणार नाही। यासह इतर सुविधाबाबतही त्यांनी सकारात्मक भावना व्यक्त करतच जनतेचे आभार मानले। तर भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, अनिल खरखराटे, अनिल कांबळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट सोनसळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक वायवळ यांनी केले। कार्यक्रमानंतर भीमशाहीर साहेबराव येरेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी महिला वर्गासह उपासकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। पासून काका सगळ्यात पहिले त्या ओव्हरब्रिजचा प्रश्न पहिले मार्गी लावा। आमचे लहान लहान लेकरं माय मौल्या लेकरं घेऊन शाळेत तिकडे सोडायला येतात, लय मोठा प्रश्न आहे। अनिलराव बोलले गँग कोटरचा प्रश्न, अरे गँग कोटर मध्ये माझी माय, माझा आज्या, माझा पंजा मेलाय हो, आणि ती गँग कोटरांच्या नावानं नाही। सिद्धार्थनगरचा भाग असूनही त्याचं नाव गँग कोटर। अरे आम्ही काय गँगवाले आहेत का? ते डॉन गँगवाले, गँग कोटर त्याचं नाव लवकरात लवकर बदलावं आणि तो सिद्धार्थनगरचा भाग व्हावा, यासाठी काका तुम्हाला काम करावं लागेल। सकाळी हायकोर्ट किती वाजता आहे? 6 वाजता। माय 3 वाजता उठायली, स्वयंपाक करायली, स्वतःचा डबा, लेकराचा डबा, नवऱ्याचा डबा करायली। अरे हायकोर्टनं मिरखेल, पिंगळी, मानवत, सेलू, परदूर, जालन्यापर्यंत फक्त 250 रुपये कामासाठी चालले। काका लय पैसा आहे म्हणतात लोक तुमच्याकडे, आम्हाला शासनाचा पैसा नको, तुमच्या जवळ असलेल्या पैशातून एखादा कारखाना या पुण्यामध्ये उभा राहायला पाहिजे, ही प्रमुख मागणी तुमच्या समोर ठेवत आहे। काका निवडणुकीमध्ये कोणतरी बोललो होतं मला की सिद्धार्थनगर आंबेडकर नगर मधून रॅली काढू नका, जड दगड मारतील। ती एक माणूस बोलला मला, कुणाची माय जनली? अरे बाप, तुझी माय आता कशी जनली बापू? काका हम भीम के बच्चे हैं, कभी कभी बातों से नहीं जज्बातों से उत्तर देते हैं, आणि मतदानाच्या माध्यमातून आम्ही ते उत्तर दिलेलं आहे। लोकांना वाटायचं तात्याला शिवाय दिल्या, मामाला शिवाय दिल्या, माणूस मोठा होते। बापू तसं नसतंय रे, राजकारणात शिवापेक्षा भावा म्हणून जवळ धरलं तर माणूस मोठं होत असतंय। आणि मामाला तुम्हाला विनंती करायची आहे, काकाच्या माध्यमातून आपण विधानसभा जिंकली। काका 7 नगरसेवक तुमच्या सोबत होते, काही नेते सोबत होते, सबके सब ईमानदार है ऐसा मत सोचो। कुछ लोगों ने मशाल भी चलाई, पैसे तुम्हारे काम मशाल का। कुछ लोगों ने
सिलेंडर में गॅस नाही भरा. हा माझ्याकडे सगळंच आहे. अरे बा लोकांना वाटतं मी आहो. विस्तवातून गेल्याशिवाय देव पण येत नाही. विस्तवात जावं लागतं. आणि ही जी माणसं मोठी झाली हे फार कष्टातून त्रासातून खास खळगे यांनी पाहिलेले आहेत. त्यातून ती मोठी झाली. सहजासहजी मोठे माणसाला मिळालेले नाही. आणि एकदा आमदार निवडून आले म्हणजे त्यांना पक्ष नसतो. ते प्रतिनिधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून जातात. विधान भवनात ते बॅच लावून जातात. तर पक्षाचं बॅच लावून जात नाही. विधान भवनाचं असतील गाडीवर सिंबॉल राहते तर पक्षाचं सिंबॉल नसतं. विधान भवनाचा देशाचा महाराष्ट्राचा सिंबॉल असतो. मध्ये गेल्यानंतर हा प्रतिनिधी सर्वांचा नेता असतो. सर्वांचा प्रतिनिधी असतंय. कोण मत दिलं कोण मत नाही दिलं त्या सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं काम आमदार करत असतात. कोणी मत नाही दिलं म्हणून त्याची दुश्मनी काढण्याचं काम आमदार करत असतात. जरा नीट लक्षात घ्या. सर्वांना सोबत घेतात. सर्व जाती धर्माला सोबत घेतात. मागच्या वेळेला 31 जानेवारीला आपल्या पुणेला परिषद होती. संजय बनसोडे पालकमंत्री होते. मी आमदार साहेबांना सांगितलं की कसंही करून आपल्या मतदारसंघात संजय बनसोडे आले पाहिजे. मला वाटतं एवढा मोठा सत्कार किंवा एवढ्या मोठ्या रत्नाकर गुटे आमदार यांच्यामुळेच स्वतंत्र हेलिकॉप्टर घेऊन पुण्याला आले असे आमदार आहेत. हेलिकॉप्टर आणलं बघा. मला वाटत त्या जिल्ह्याच्या इतर ठिकाणी कुठं आणलं असेल. पहिल्यांदा इथे आणि कमानीचं इमारतीचं उद्घाटन केलं. खरं म्हणजे वेळ नव्हता. माझ्या निवडणुकीच्या अगोदर पण तुम्हाला शब्द दिलेला आहे. निवडून आल्याच्या नंतर पण तुम्हाला हा शब्द देतोय की पहिल्या बजेटमध्ये हा कोण घेतला. रेल्वे लाईनला लागून असलेलं जसं आमच्या मास्टरनी सांगितलं गँगस्टर काहीतरी नाव गँग क्वार्टर आणि गँगस्टर असं काहीतरी नाव आहे. ते आपण आज नाव बदलून टाकू. त्याला आजपासून आपण सरळ सरळ सिद्धार्थनगर म्हणायला चालू करा. नाव ठेवणं आपल्या हातात आहे. नाव काढणं आपल्या हातात आहे. आजपासून आपण त्या सगळं ते जे काय गँग क्वार्टर नाव आहे ते आज बदलून आपण सिद्धार्थनगर करूया. आणि सिद्धार्थनगरची पार्टी मला वाटतं अनिल आणि सर्वांनी जिम्मेदारी मास्टरनी जिम्मेदारी द्यावी. तिथं जाऊन एक सिद्धार्थनगरची पार्टी लावून टाका. सिद्धार्थनगर आजपासून जाहीर करू आपण. राहिला प्रश्न तुमचा तिथं तुम्हाला घरकुल मिळत नाही. ती जागा सरकारची जागा आहे. ती तुम्हाला दिलेली आहे. एक सर्क्युलर आहे सरकारचं. ज्या जागेवर 10 वर्षे 15 वर्षे 20 वर्षापासून राहत असतील तर त्या जागेवर ती जागा जो व्यक्ती राहतो त्याच्या नावानं त्याचं PTR लावलं जातं. आणि ते PTR आपण लावून घेऊ. मी लागलीच उद्या म्हणजे सोमवारी मी इथल्या COला इन्स्ट्रक्शन देईन आणि त्यांना सूचना करीन. जे काय आपलं ते बसलेलं आहे सरकारची जागा आहे. SDMला डेप्युटी कलेक्टर असतील, इथल्या तहसीलदार असेल, इथला CO असेल यांना सूचना करून ती जागा तुमच्या प्रत्येकाच्या जो कोणी तिथं राहतो त्याच्यावरून ती जागी केला जाईल. त्याला तुम्हाला PTR दिला जाईल. आणि दुसरी करून आली 65 कोटीची योजना. मी आमदार झाल्याच्या नंतर ती योजना यांना कुणालाच करायची नव्हती. ती योजना मी पूर्ण तत्वाला नेऊन जिथं जिथं पाण्याचं आरक्षण पाहिजे होतं म्हटलं इथला CO असेल, चीफ इंजिनियर असतील, SC असतील आणि आमचा कन्सल्टंट असेल किंवा त्या DMEचे काही लोक असतील या सर्वांना एका लाईनवर येऊन सतत मागं लागून ही आपण योजना मंजूर करून घेतली. त्या योजनेचं उद्घाटन झालं आहे आणि त्या योजनेचं कामही सुरू झालं आहे. त्या योजनेमध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार मी होऊ देणार नाही असा मी तुम्हाला शब्द देतो. आणि चांगल्या प्रकारे काम होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. जिथे कुठं काम मी सर्वांना आता आपण नागरिकांनी जागरूक राहिलं पाहिजे. जिथं कुठं काम गटाला 0 ह्याच्यावर मी लोन देतो. तुम्हाला लोनची व्यवस्था करतो.
आणि तुम्ही तुमचा व्यवसाय करायचा, तुम्ही तुमचं स्वतः खंडी तुमच्या पायावर उभा टाकायचं. कुणी जे जे काय तुम्हाला व्यवसाय करायचे असतील, खूप व्यवसाय असे जवळजवळ 300-350 व्यवसाय 10 लाखावर 15 लाखावर 20 लाखावर सगळे व्यवसाय चालू होणार आहे. ते व्यवसाय आपण करा. कारण मी तुम्हाला एक मोठा कारखाना टाकतो म्हणून मी तुम्हाला असं होऊ शकतं, जे काही तर रेल्वेची जी आपल्याकडे जागा पडलेली आहे, रेल्वेचं एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे, म्हणजे बऱ्याचशा क्वार्टर आहेत, बऱ्याचशा ऑफिसेस आहेत आपल्या इथं. त्याचा आपण निश्चितच काहीतरी उपचार करून घेऊन आपण निश्चितने रेल्वे मिनिस्टरला भेटून घ्यावी लागेल. त्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल, त्याला क्वार्टर्स बांधावं लागतील, त्याला ऑफिसेस बांधावं लागतील, हे सर्व करावं लागेल. त्याच्यामुळे इथं सगळं अवेलेबल आहे. इथं निश्चित आपण काहीतरी म्हणजे निश्चित रेल्वे मिनिस्टरला भेटून काय करायचं, आपण इथं उद्योग करायचा मी प्रयत्न करेन, 100% प्रयत्न करेन. त्या प्रयत्नामध्ये मी कधी कमी पडणार नाही. असं शर्ती लावल्या होत्या की गुट्टे साहेब निवडून येणार नाहीत म्हणून. पण ही बसलेली जी जनता आहे, ही जनता जनार्दन, या जनतेने मला जिंकवलं खरं पाहिलं म्हणजे. कारण माझ्यासोबत एकही नेता नव्हता कुठल्याही प्रकारचा. कुठल्याही बघितलंच असेल तर तिन्ही तालुक्यामधून जे मेन नेता असतो एखादा भाषण कर, एकही मला वाटतं एकही सभा झाली नाही माझी, कुठली कसली सभा झाली नाही. पहिला फॉर्म भरला, माझीच सभा झाली, माझंच भाषण झालं. शेवटचा प्रचार बंद होण्याच्या आधी एक सभा असते, तीही सभा माझीच झाली. म्हणजे एकंदरीत माझ्यासोबत कुठलाही मोठा नेता नसताना आणि जिल्ह्याचं नेतृत्व माझ्या पॉलिटिकल जिल्ह्याचे लोक माझ्या पूर्ण की मला पाडायला बसलेले असताना ही मला सर्व जनतेची साथ मिळाली आणि जनता जनार्दन माझ्यासोबत होती. मतदार माझ्यासोबत असताना नेत्याने किती जरी काय जरी केलं, नेत्याचं कोणी ऐकलं नाही. या जनतेने मला मतं दिले आणि जनतेने मला निवडून दिलं. त्याबद्दल मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो.